तर मित्रांनो काय जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे या ठिकाणी CHMT हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनची। जनरलची अवस्था बघा मित्रांनो, काय जबरदस्त एकदम पॅक झालेला आहे जनरल कोच आणि अजून लोक जे आहेत ते चढण्यासाठी तयार आहेत। तर मित्रांनो आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करणार असाल तर खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे या ट्रेनमध्ये। तर मित्रांनो पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे परभणी रेल्वे स्टेशनवर। ॲक्सलरेशन बघा मित्रांनो, काय जबरदस्त ॲक्सलरेशन घेतलेलं आहे आपल्या गाडीने। 12716 अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे सध्या। आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेसची क्रॉसिंग झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन मजेदार रेल्वे प्रवासामध्ये हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत 17630 हजूर साहेब नांदेड ते पुणे हडपसर एक्सप्रेस ट्रेनने। मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती हजूर साहेब नांदेड ते हडपसरपर्यंत चालते आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो एंड टू एंड याच ट्रेनने होणार आहे। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात, पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि मित्रांनो या ठिकाणी 3:15 झालेले आहेत आणि माझ्या मागं आपली ट्रेन जी आहे ती नांदेडच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती लागलेली आहे। चला तर मग करू आपल्या या व्हिडिओला सुरुवात, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जाऊया आपल्या कोचमध्ये आणि ट्रेन बोर्डिंग करून घेऊया। तर मित्रांनो बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस लागलेली आहे। तर चला आता जाऊया आपल्या कोचकडे। आणि मित्रांनो विजयवाडा शेडचं WAP7 लोकोमोटिव्ह जे आहे ते आज आपल्या गाडीला लागलेलं आहे। आणि मित्रांनो दुपारचे 3:15 झालेले आहेत आणि एकदम जबरदस्त गरमी जी आहे ती पडलेली आहे। ऊन भयंकर पडलं आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो नांदेड हडपसर एक्सप्रेसमधून आज आपला प्रवास होणार आहे। तर मित्रांनो उन्हामुळे खूप गरमीचा त्रास होत आहे। पाऊस कधी पडत आहे मित्रांनो काय माहिती। आता पावसाळा सिरीज आपल्याला चालू करायची आहे लवकरच, पण पाऊस काही यायला तयार नाही आहे मित्रांनो। तर मित्रांनो हा आहे आजचा आपला कोच S5 आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर क्लासमधून होत आहे। आणि चला आता गाडी जी आहे ती बोर्डिंग करून घेऊया। फक्त 2 मिनिट राहिलेले आहेत आपली ट्रेन निघण्यासाठी नांदेडवरून। बघू शकता मित्रांनो 1च मिनिट राहिलेला आहे। 3:29 झालेले आहेत आणि 3:30ला आपली ट्रेन जी आहे ती नांदेडवरून निघते। तर चला पटकन गाडी बोर्डिंग करून घेऊया आता। आणि अखेर आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। ट्रेन क्रमांक 17630 नांदेड पुणे एक्सप्रेस आता नांदेड स्थानकातून आपल्या नियोजित प्रवासासाठी रवाना होत आहे। पुढील अनेक तास आपण महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करणार आहोत। या प्रवासात येणारे स्टेशन, सुंदर दृश्य आणि रेल्वे प्रवासाचा संपूर्ण अनुभव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हळूहळू नांदेड स्टेशन मागे पडत आहे। रेल्वेच्या चाकांचा आवाज आणि खिडकी बाहेरचे दृश्य प्रत्येक रेल्वे प्रेमीसाठी खास असतात। पुढे आणखी अनेक सुंदर क्षण आपली वाट पाहत आहेत। तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त ऊन पडलेला आहे एकदम कडक। आता आपण वाणेगाव स्टेशन पार करत आहोत। एक्सप्रेस गाडी असल्यामुळे येथे थांबा नसून गाडी थेट पुढील स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। अशा छोट्या स्थानकांमधून वेगाने जाण्याचा अनुभव रेल्वे प्रवासाला आणखी रोमांचक बनवतो। आता आपली गाडी लिमगाव स्टेशन वेगाने मागे टाकत आहे। या स्टेशनवर आपल्या गाडीचा थांबा नाही म्हणून गाडी इथून वेगाने पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होत आहे।
आणि आता आपण पोहोचत आहोत पूर्णा जंक्शनवर. मराठवाड्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन. नांदेडवरून प्रवास सुरू केल्यानंतर आपला पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्णा जंक्शन येथे पूर्ण होत आहे. स्टेशनवर भरपूर प्रवासी येथे गाडीत चढण्यासाठी तयार आहेत. तर मित्रांनो नांदेडपासून 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे पूर्णा जंक्शनवरती. 3:55 येण्याचा टाईम आहे, पण 4:05 पोहोचलेले आहे. 10 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती पूर्णा येथे पोहोचलेली आहे. आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती अकोल्याकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून परभणीकडे जाते, एक लाईन जी आहे ती या ठिकाणावरून परभणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते, आणि एक लाईन या ठिकाणावरून मित्रांनो नांदेडकडे गेलेली आहे. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो सिकंदराबाद मनमाड लाईनवरील हे एक महत्त्वाचे स्टेशन असून या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटचा स्टॉप असणार आहे पूर्णा जंक्शनवरती. आणि मित्रांनो या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून परळी अकोला पॅसेंजर निघालेले आहे. मित्रांनो बाजूच्या प्लॅटफॉर्मवरून परळी अकोला पॅसेंजर आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना होताना दिसत आहे. एका बाजूला आपली नांदेड पुणे एक्सप्रेस उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला परळी अकोला पॅसेंजर हळूहळू वेगाने आपल्या मार्गाने निघाली आहे. तर मित्रांनो 4:11 आपली ट्रेन जी आहे ती पूर्णावरून निघालेली आहे. एक्सलरेशन हा मित्रांनो जबरदस्त एक्सलरेशन घेतलेलं आहे प्लॅटफॉर्मवरच मित्रांनो. बारा 716 अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे. सध्या क्षणातच सचखंड एक्सप्रेस वेगाने निघून गेली आहे. क्रॉसिंग नंतर मिरखेल स्टेशनवर न थांबता आपली गाडी मिरखेल स्टेशन पार करत आहे. एक्सप्रेस गाडी असल्यामुळे येथे थांबा नसून ती आपल्या पुढील स्थानकाच्या दिशेने वेगाने धावत आहे. तपोवन एक्सप्रेस क्रॉसिंग. जे काउंटरवर बसलेला आहे का ते ढबरं आहे का टाकलं त्याला मोनाव सांग नाही. तर मित्रांनो पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे परभणी रेल्वे स्टेशनवर. पूर्णा जंक्शन नंतरचा प्रवास पूर्ण करून आता आपण परभणी येथे पोहोचलो आहोत. स्टेशनवर प्रवाशांची वर्दळ आणि विविध गाड्यांची ये जा पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो परभणी इथं आपली ट्रेन पोहोचलेली आहे. आणि परभणी इथं बघू शकता भरपूर गर्दी आहे या ट्रेनला. तर मित्रांनो नांदेडपासून 58 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे परभणी जंक्शनवर. परभणी इथे मित्रांनो 10 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे 4:38 आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणावरून मित्रांनो या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती परळी वैजनाथकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाते, आणि तसेच या ठिकाणावरून एक लाईन पूर्णा नांदेड या ठिकाणी जाते. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीला नरसापूर नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग होणार आहे. त्यामुळे आपली ट्रेन जी आहे ती परभणी येथे आता खूप वेळ झाला थांबलेली आहे. तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती परभणीच्या आलेली आहे नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेसची क्रॉसिंग झालेली आहे. आणि विजयवाडा शहरच्या WP4 लोकोमोटिव्ह सोबत ही ट्रेन आली आहे व अजून ही गाडी ICA ट्रॅक सोबत चालत आहे. तुम्ही
तुम्ही या ट्रेनने उन्हाळ्यामध्ये प्रवास करत असाल तर नक्कीच मित्रांनो सोबत पाणी एक्स्ट्रा सोबत ठेवा, कारण लहान मुलं जर असतील तर नक्कीच एक्स्ट्रा पाणी सोबत ठेवा, कारण भरपूर पाणी होतं आहे मित्रांनो. ऊन जबरदस्त कडक पडलेलं आहे आणि त्यामुळे सतत तहान लागत आहे, सतत मित्रांनो पाणी प्यावं असं वाटत आहे मित्रांनो. नरड जे आहे ते कोरडं पडत आहे सारखं. आणि या ठिकाणी मित्रांनो परभणी येथे आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप आहे, पण या ठिकाणी क्रॉसिंगमुळे आपली ट्रेन जी आहे ती परभणी स्टेशनवरच थांबलेली आहे. तर मित्रांनो लगभग 22 मिनिटाच्या स्टॉपनंतर आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस निघालेली आहे परभणी जंक्शनवरून. आणि मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेससुद्धा निघालेली आहे. आणि परभणी इथे मित्रांनो जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंगसुद्धा परभणी येथेच आहे. आणि मित्रांनो ही समोरून जी लाईन जाताना दिसत आहे ती जाते गंगाखेड, परळी, लातूर या ठिकाणी मित्रांनो ती लाईन जाते. तर मित्रांनो आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस परभणीवरून निघालेली आहे. आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती नांदेडवरून मित्रांनो 3:30 दररोज निघते आणि हडपसर इथे आपल्याला 4:35 दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पोहोचवते. आणि मित्रांनो बघूया हा प्रवास कसा होतो. जर्नी एक्सपिरियन्सबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत नक्की पाहत राहा. तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. नेंगळी पिंपळगाव स्टेशन स्किप काय मस्त वळणावर आहे हे स्टेशन. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती शेलू रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 5:35. तर मित्रांनो शेलूला सुद्धा भरपूर पॅसेंजर आपल्या ट्रेनमधून उतरलेले आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि इथे मित्रांनो शेलू इथे 5:14 यायचं टाईम आहे, पण 5:34 आलेली आहे. 20 मिनिटं उशिराने आपली गाडी जी आहे ती शेलू रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर शेलूवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो भरपूर पॅसेंजर चढलेसुद्धा आहेत शेलू रेल्वे स्टेशनवरून. आणि मित्रांनो या ट्रेनचा लहान लहान स्टेशनवर सुद्धा स्टॉप आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जिथं 1 आणि 2 मिनिटाचा स्टॉप आहे तिथं खाली उतरणं काही शक्य नाही आहे. त्यामुळे असं बाहेरूनच आपलं असं खिडकीतूनच मित्रांनो मी ते स्टेशन कव्हर करणार आहे. तर मित्रांनो शेलूवरून आपली गाडी निघालेली आहे आणि आता ऊन जे आहे ते हळूहळू कमी होत आहे. दुपारी मित्रांनो भयंकर गरमी पडलेली होती, खूपच गरमी होत होती मित्रांनो या आपल्या कोचमध्ये सुद्धा. सध्या जरा इकडं शिराळ पडलेला आहे थोडं.
तर मित्रांनो 6:01 आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचली आहे परतूर रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे परतूर रेल्वे स्टेशनवर 6:01. या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. मात्र जालना रायचूर एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी येत आहे, त्यामुळे आपली ट्रेन परतूर इथे थांबलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो हॉकिंग झालेले आहे आणि पलीकड मालगाडी असल्यामुळे पलीकड आलेले आहेत जालना रायचूर एक्सप्रेस. 6:07 मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती परतूरवरून निघालेली आहे. सायंकाळचे जवळपास 6 वाजले आहेत व आपली नांदेड पुणे एक्सप्रेस आता परतूर स्टेशनवरून पुढील प्रवासासाठी रवाना झालेली आहे. मित्रांनो आपली नांदेड पुणे एक्सप्रेस जालना स्टेशनवर पोहोचली आहे. मराठवाड्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून जालना हे शहर ओळखले जाते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची चांगलीच वर्दळ पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो नांदेडपासून 173 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे जालना रेल्वे स्टेशनवरती 6:40 6:58 येण्याचा टाईम आहे, पण 18 मिनिटं अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती जालना रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे जालना रेल्वे स्टेशनवर. आणि जालना शहराबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी मोसंबी उत्पादन जास्त प्रमाणात होतं, तसेच स्टील इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणून सुद्धा जालन्याची ओळख आहे. आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा मित्रांनो 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे, पण 18 मिनिटं लवकर आले असल्यामुळे 20 मिनिटं आपली गाडी टोटल या ठिकाणी थांबणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जालना इथं थोड्याच वेळात आता आपल्याला मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंगसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या जनरल कोचची काय हालत आहे ते दाखवतो. बघू शकता मित्रांनो जनरल कोच जे आहे ते फुल पॅक आहेत मित्रांनो या ट्रेनचे जनरल कोच. आणि आत्ता सध्या आपली ट्रेन जालना इथेच पोहोचली आहे आणि फुल पॅक आहे मित्रांनो जनरल कोच. मागचे दोन्ही कोच मित्रांनो फुल पॅक आहेत. तर मित्रांनो आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करणार असाल तर खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे या ट्रेनमध्ये. तर मित्रांनो या ट्रेनला पॅन्ट्री कार वगैरे नाही आहे. या रूटवरील जे मोठे स्टेशन आहेत त्या ठिकाणी तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता. तसेच ट्रेनमध्ये सुद्धा मित्रांनो नाश्त्याचे पदार्थ येत आहेत, समोसे, भेळ, चिवडा, तसेच खारे मुरे, शेंगदाणे हे सर्व गोष्टी तर येतच आहेत. पण मोठ्या स्टेशनवरून खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या रूटवरच्या. तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वर मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस आलेली आहे व्याप 7 लोकोमोटिव्ह सोबत.
तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो या ट्रेनला टोटल 4 जनरल कोच लावण्यात येतात, तसेच 5 स्लीपर कोच, 5 थर्ड AC कोच आणि एक जो आहे तो सेकंड ACचा कोच लावण्यात येतो. असे मिळून मित्रांनो टोटल 14 ते 15 कोचेस घेऊन ही ट्रेन चालते. मित्रांनो, काही प्रवाशांनी त्यांचा प्रवास येथे संपवला आहे, तर काही प्रवाशांचा प्रवास इथून सुरू झाला आहे आणि काही वेळांनी आपली गाडी जालना स्टेशनवरून पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे. सायंकाळची वेळ आहे व आता हळूहळू अंधार होत आहे. जालना स्टेशन सोडताच हे सुंदर वळण पाहायला मिळेल व ट्रॅक साऊंड चेक करा, काय मस्त आवाज येत आहे. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला CSMT हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. आणि आता समोरून येत आहे मुंबई हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस. दोन्ही गाड्यांचे क्रॉसिंग होत आहे. काही क्षणातच जनशताब्दी एक्सप्रेस आपल्या समोरून वेगाने निघून गेलेली आहे. तर मित्रांनो काय जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे या ठिकाणी CSMT हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनची. तर मित्रांनो तयार आहात आता थोड्याच वेळात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हजूर साहेब नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आलेले आहेत समोरून CSMT नांदेड वंदे भारत एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी. आता संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला आहे. वाटेत काही लहान स्टेशन मागे पडत आहेत. एक्सप्रेस गाडी असल्यामुळे या स्थानकावर थांबा नसून ती न थांबता आपल्या गंतव्याच्या दिशेने प्रवास करत आहे.
तर मित्रांनो 8:19 आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि भरपूर गर्दी झालेली आहे मित्रांनो संभाजीनगरवरून आपल्या या नांदेड हडपसर ट्रेनसाठी। जनरलची अवस्था बघा मित्रांनो, काय जबरदस्त एकदम पॅक झालेला आहे जनरल कोच आणि अजून लोक जे आहेत ते चढण्यासाठी तयार आहेत। तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 8:19 आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती। मित्रांनो आता भूक लागलेली आहे, घरून चटणी चपाती आणली आहे व संभाजीनगर येथे गरमागरम राईस घेतलेला आहे। 70 रुपयाला हा राईस आहे, तर जेवण करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो। रात्रीची वेळ आहे व स्टेशन काय मस्त दिसत आहे। या स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी मिळतील, तसेच ई कॅटरिंगद्वारे तुम्ही ऑनलाईन जेवण या ठिकाणी मागवू शकता। तर मित्रांनो 8:43 आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस निघालेली आहे। रात्रीचा प्रवास करत आपली गाडी मनमाड जंक्शन येथे दाखल झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनपैकी मनमाड हे एक प्रमुख स्थानक मानले जाते। मुंबई, पुणे, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे मार्गांना जोडणारे हे महत्त्वाचे जंक्शन आहे, त्यामुळे येथे नेहमीच रेल्वेची मोठी वर्दळ पाहायला मिळते। प्लेटफॉर्म क्रमांक 2 के किनारे से दूर खड़े रहिए। इस प्लेटफॉर्म से अब थोड़ी ही देर में यहाँ न रुकने वाली तेज गाड़ी जाने वाली है। धन्यवाद। Passengers of platform number 2 छत्रेला उघडा ह्या प्लॅटफॉर्मवरून थोड्याच वेळात। तर मित्रांनो नांदेडपासून 347 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे मनमाड जंक्शनवरती 10:20 10:40 येण्याचा टाईम आहे, पण 20 मिनिट अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती
मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मनमाड जंक्शनवर. तर मित्रांनो मनमाड रेल्वे स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. या ठिकाणी अंडा ऑमलेट तसेच वडापाव, समोसे, भजे सर्व काही मित्रांनो या ठिकाणी मनमाड स्टेशनवर मिळत आहे. आणि जर पुणे निजामाबाद एक्सप्रेस. तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती मनमाडवरून निघालेली आहे. मनमाड जंक्शनवरील थांबा पूर्ण करून आता आपली गाडी पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे. रात्रीच्या शांत वातावरणात गाडी हळूहळू वेग पकडत आहे. स्टेशनचे दिवे मागं पडत आहेत आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे. तर मित्रांनो आपली नांदेड पुणे एक्सप्रेस कोपरगाव स्टेशनवर पोहोचत आहे व बाजूला मुझफ्फरपूर हडपसर एक्सप्रेस उभे आहे व कोपरगाव हे स्टेशन शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. येथे उतरून तुम्ही शिर्डीला जाऊ शकता. तर मित्रांनो आता तुम्हाला नांदेड ते हडपसर या ट्रेनला किती तिकीट भाडे लागेल ते सांगतो. जर तुम्ही स्लीपर क्लासने प्रवास केला तर 385 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल. तर मित्रांनो आपली नांदेड पुणे एक्सप्रेस पोहोचलेली आहे कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती 11:23 11:27 येण्याचा टाईम आहे, पण 11:23 पोहोचलेली आहे. 4 मिनिटं मित्रांनो अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती कोपरगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर. आणि बघू शकता मित्रांनो एकदम वळणावर स्टेशन आहे, त्यामुळं खूपच सुंदर दिसत आहे. आणि पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर मुझफ्फरपूर हडपसर एक्सप्रेस उभा टाकलेली आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला शिर्डीला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कोपरगाव इथे सुद्धा नक्कीच उतरू शकता. कोपरगाववरून सुद्धा बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला गाड्या मिळतील शिर्डी रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किंवा शिर्डी देवस्थानापर्यंत जाण्यासाठी. कोपरगाव स्टेशनवरील थांबा पूर्ण करून आता आपली गाडी नांदेड पुणे एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे. दुपारपासूनच सतत व्हिडिओ बनवत आहे. आता थोडा थकवा जाणवत आहे म्हणून आराम करतो आणि नंतर तुम्हाला ज्या स्टेशनवर जाग येईल त्या ठिकाणी भेटतो. तर मित्रांनो नांदेडपासून 649 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड हडपसर एक्सप्रेस पोहोचलेली आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवरती 4:34 4:35 येण्याचा टाईम आहे, पण 1 मिनिट अगोदरच आपली ट्रेन जी आहे ती हडपसर स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो हा प्रवास जो आहे तो स्लीपर क्लासमधून झालेला आहे. प्रवास खूपच छान झालेला आहे. तसेच मित्रांनो वॉशरूम वगैरे सर्व एकदम नीट अँड क्लीन स्वच्छ होते. आणि तसेच मित्रांनो या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणाल तर या रूटवरील जे मोठे स्टेशन आहेत त्यावरच तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. त्या स्टेशनवर तुम्हाला त्या मोठ्या स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू मिळून जातील. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशा प्रकारच्या एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.